समृद्धी महामार्गावर लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी 4 दिवसात स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकानं जेरबंद केली असून 6 आरोपींकडून 9,28,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। फिर्यादी दत्ता बाबूराव राजोळे राहणार लांबोटा तालुका निलंगा जिल्हा लातूर हे दिनांक 27 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास त्यांच्याकडील ट्रकमधून डिझेल घेऊन जात असताना 7 ते 8 आरोपींनी येऊन फिर्यादी समृद्धी महामार्ग पोल नंबर 529.9 येथे लोखंडी रॉडनं मारहाण करून गाडीमधील डिझेल तसेच फिर्यादीकडील रोख रक्कम असा एकूण 7,465 रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन गेले। तसेच वॅगनार कार चालकाची गाडी अडवून गाडीमधील चालकास आणि त्याच्या पत्नीस दमदाटी करून त्यांच्याकडील 1,24,000 रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम काढून घेतली होती। त्यानंतर याच आरोपींनी पुन्हा समृद्धी महामार्गावर ट्रक क्रमांक BR03 GB 4883 हिच्यावरील चालकाला मारहाण करून त्यांच्या गाडीतील 150 लिटर डिझेल आणि 4100 रुपये रोख रक्कम असा 18,950 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीनं चोरून नेला होता। समृद्धी महामार्गावर 8 ते 10 आरोपींनी 3 वेगवेगळी वाहनं अडवून त्यावरील चालकांना मारहाण करून त्यांच्याकडील एकूण 1,50,415 रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला आहे। सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी घटना ठिकाणी भेट देऊन घटना ठिकाणची पाहणी केली। सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना सदर माहितीच्या आधारे तसेच व्यावसायिक कौशल्याच्या आधारे आरोपींचा शोध घेत असताना दिनांक 1/6/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात सदर गुन्ह्यातील काही आरोपी हे अंबड जिल्हा जालना परिसरामध्ये असल्याची माहिती प्राप्त झाली। सदर माहितीच्या आधारे अंबड जिल्हा जालना येथून आरोपी नामे निखिल बद्रीनारायण गोरे वय वर्ष 19 राहणार नूतन वसाहत अंबड विधी संघर्षित बालक वय वर्ष 17 यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करत त्यांनी सदर गुन्हा हा इतर साथीदारांसोबत केल्याची कबुली दिली। शिवनाथ शांताराम आव्हाड वय वर्ष 24 राहणार संभाजीनगर, ओम बालाजी खरात वय वर्ष 19 राहणार मोतीबाग तुलसी पार्क भवानीनगर तालुका जिल्हा जालना, राहुल राधाकिसन कोकाटे वय वर्ष 23 राहणार पैठण, साईराज गणेश शहाणे वय वर्ष 21 राहणार साकोरी तालुका राहता यांना ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्याकडे इतर साथीदारांबाबत विचारपूस करता त्यांनी गुन्ह्याच्या वेळी त्यांच्यासोबत इतर 3 इसम यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। ताब्यातील आरोपींच्या कब्जातून वर्णा स्विफ्ट कार, 6 मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 9,28,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। सदरची कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, भीमराज खरसे, राहुल डोके, सतीश भवर, रोहित येमूल, सुनील मालनकर, प्रशांत राठोड, प्रमोद जाधव, महादेव भांड यांच्या पथकानं केली आहे। ब्युरो रिपोर्ट, एसआर मीडिया, कोपरगाव।